दर्यापूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या येवदा ग्रामपंचायतमध्ये असलेल्या रोजगार सेवकाचा भ्रष्टाचार पुढे आल्याचे दिसून आले। अनेक वर्षांपासून शासनाने झाडे लावा झाडे जगवा ही योजना सुरू केली, परंतु ह्या योजनेखाली ग्रामपंचायतकडून निवडलेल्या रोजगार सेवक हा आपला मनमानी कारभार चालवित असलेला दिसून येते। येवदा येथील असलेल्या रोजगार सेवकांनी भ्रष्टाचार केल्याचे अनेक पुरावे पुढे आलेले आहेत। जिल्ह्यातील सर्वात मोठी समजलेली येवदा ग्रामपंचायत असून सर्वात जास्त ग्रामपंचायतला निधी मिळतो, परंतु ह्या ठिकाणी कर्मचारी असो की अधिकारी सर्व भ्रष्ट असल्यामुळे गावाचा विकास खुंटला असल्याचे दिसून येत आहे। रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या या योजनांमध्ये ग्रामपंचायत सदस्य यांचे नातेवाईक असून रोजगार सेवकांचे सुद्धा नातेवाईक आहेत। रोजगार सेवक एक मस्टर काढण्यामागे 500 ते 1000 रुपये घेत असल्याची नागरिकांची चर्चा आहे। ज्या मजुराने पैसे देण्यास नकार दिला त्याचे मस्टर अजिबात टाकले जात नाहीत असे सुद्धा समजते। मजुरासोबत अरेरावीची भाषा वापरत असल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले। तुमच्याकडून जे होत असेल ते करून घ्या असेही येवदा येथील रोजगार सेवक हे बोलतात। याकडे पंचायत समिती वरिष्ठ अधिकारी व अमरावती जिल्हाधिकारी लक्ष देतील का असे अनेक नागरिकांचे म्हणणे आहे। रोजगार सेवक ज्या मजुरांचे मस्टर काढतात त्यामुळे एकही मजूर कामावर हजर दिसत नसल्याचे दिसून आले। या सर्व बाबींचा पाठपुरावा आमच्या येवदा प्रतिनिधीने केलेला असून त्यावर काय कार्यवाही केले जाते हे पाहणे आता गरजेचे ठरणार आहे। रामेश्वर माकोडे, विदर्भ न्यूज, येवदा।